बसा. तर ते एवढे टेस्ट करावे का? काय म्हणला? टेस्ट करायला सांगतो की 2 मिनिट. आता मुख्य तक्रार काय? ताठरता अजिबात येत नाही का? येते पण जास्त वेळ टिकून राहत नाही. हा, जास्त वेळ टिकत नाही. यायला वेळ येते का वेळ लागतो यायला पण? येते वेळ, कसं काय एवढं काय नाही. ताठरता यायला पण वेळ लागतो का? थोडा बहुत लागतो. थोडा बहुत लागतो म्हणजे जास्त वेळ टिकून राहत नाही. बरोबर. हा. हे सोडून लिंग लहान आहे लिंग वाकडा अशी शंका तसं नाही. नाही. हस्तमैथून केलं होतं त्याच्यामुळे चुकीले वगैरे असं काही नाही. स्वप्नदोष होत होतं पण बाकी काही तक्रार नाही आहे. तसं तंबाखू आहे चालू? तंबाखू नाही कधी तर. कधी बीपीची गोळी चालू आहे? हा. ह्या गोळ्या चालू आहेत बीपी. ठीक आहे. अगोदर ट्रीटमेंट कुठे घेतले? कशाच काय नाही. तुमच्याकडे एकदा 14ला ते म्हणजे हे होत होतं म्हणताना घेतलं होतं 2014ला. 2014ला. त्यावेळी काय तक्रार होती? काही म्हणजे असं हे होत होतं. असंच होतं का थोडं थोडं? हा, हे होत होतं. त्यावेळी दूर झालं ना सगळं हा, ट्रीटमेंट? त्यावेळेस झालं पण काय ते तक्रार नाही म्हणताना. आता परत झालं. आता अडचणी ताठरता येण्याचीच आहे आणि टिकून राहण्याची. झोपा बसा. बघा, ताठरता ही रक्तवाहिनीवर अवलंबून असते. रक्तवाहिनी व्यवस्थित असेल तर काय अडचण येत नाही. जर त्यात ब्लॉक असेल, तंबाखू गुटखा बीपी शुगरमुळे रक्तवाहिनी खराब असते किंवा कधी कधी काही कारण नसलं तर रक्तवाहिनी खराब असू शकते. आहे की नाही दोष बघायला लागेल आपल्याला. बघण्यासाठी ही तपासणी करायला लागेल सोनोग्राफी लिंगाची. कळलं? हां. आता रक्तात दोष आहे बघायला काही रक्ताची तपासणी करायला पाहिजे. म्हणून ही रक्त तपासणी, एक रक्ताची तपासणी आणि एक सोनोग्राफी, हे 2 तपासण्या करायला लागतात. हे आता पुढच्या वेळी करा. तात्पुरता आता मी गोळ्या औषध चालू करतो. एक हे आहे ते ताठरता येण्यासाठी आणि दुसरी गोळी आहे ती ताठरता टिकून राहण्यासाठी. कळलं? हां. त्यामध्ये पण एक गोळी रोज सकाळी, एक गोळी रोज रात्री ताठरता येण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी औषध देतो. रोज काही एवढं काही नाही कधी. करायचं तुम्हाला संबंध जेव्हा करायचं त्याच वेळी गोळ्या खायच्या हा, ठीक. काय. आणि त्यातल्या पण काही वेळा चांगल्या फरकासाठी काही गोळ्या रोज खायच्या असतात. कळलं? ते एक किंवा 2 तेवढंच घ्यायचं रोज. बाकी तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हाच घ्यायचं. कळलं? ठीक आहे. हे दुसरा, युट्यूबवर माहिती पाठवतो. युट्यूबवर बघा मोबाईलमध्ये. ताठरता टिकवण्यासाठी कुठल्या कुठल्या व्यायाम करायचा, एक्सरसाइज करायचं ते पण बघून ठेवा. कळलं? ठीक आहे. तसं काय आता वयाच्या मानाने हे होत असेल तर तसं काय म्हणजे हे पण नाही. मी आपलं सहज म्हणजे मला ते ह्याच्यासाठी मारतो असं नाही की हां म्हणजे नाही वयानुसारचा काही विषय हां, नाही. म्हणजे- संबंध तुम्ही ठेवू शकता. वयाचं काही तसं बंधन नसतं. आता या वयामध्ये पण आपण संबंध ठेवायला काही हरकत नसतं. फक्त अडचण आहे आपण औषधाची मदत घ्यायची एवढं. असं करूया. ठीक आहे. आता औषध देतोच मी. फरक पडते का बघा. नाही पडला तरी सांगा औषध बदलून द्यायचं असतं. कारण बीपीचं औषध चालूच आहे ना. त्यामुळे त्यामध्ये पण कसं एक स्ट्रॉंग गोळी असते, थोडं कमी स्ट्रॉंग गोळी असते. तर कमी स्ट्रॉंग गोळी द्यावी लागते. पण काही अडचण आली तर भेटा परत.